मग आता तुम्ही स्वतः एक सेलिब्रिटी आहात, बरोबर? तुम्हाला खूप सारे सेलिब्रिटीज तुमच्या त्या क्लब मध्ये मिळत असतील, मग त्यांच्यासोबतचा तुमचा एक्सपिरियन्स किंवा आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला भेटला? ऑफकोर्स मी सेलिब्रिटी तर नाहीये असं नाहीये, बट सेलिब्रिटी जर तुम्ही म्हणाल, मी काम केलंय आपले बादशाह सिंगर आहे, त्याच्यानंतर हनी सिंग आहे, इंडियन आयडल जे आपण ऐकायचो अभिजित सावंतला, त्याच्यासोबत मी काम केलंय. आणि राखी सावंत आहे. आणि एक थोडी इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली, ती माझ्या लाईफ मधली खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण ते रेसिंगच्या कार बघतो, ती रेसिंगची कार असते F1, दॅट इज कॉल्ड F1. म्हणजे मला माहिती पण होतं की ते त्याला F1 बोलतात त्या रेसिंग कारला. आपल्याला वाटतं रेसिंगची कार. त्या रेसिंगच्या कारसाठी मला साऊंड इंजिनियर म्हणून हायर केलं होतं. आणि तिथं जो डीजे आला होता तो इंटरनॅशनलचा डीजे होता. त्या डीजेचं नाव मार्टिन गॅरिक्स. वाव. तो त्याचं स्वप्न, म्हणजे लोकांचं स्वप्न असतं की त्याला भेटणं, आणि त्याची गाणी मी वाजवली आपल्या इकडे खोपोलीमध्ये, आणि तिथे जाऊन मी त्याला भेटणं, तो म्हणजे असं अनएक्सपेक्टेड असं ना की मिळतं, तसा तो एक प्रकार होता. समटाइम्स असं म्हणेल ना मी की खोपोली एका हिऱ्याला अशी अपरिचित आहे, टू बी ऑनेस्ट, की लाईक आता मी तुम्हाला भेटलोय, मी तुमच्यासोबत बोलतोय 110 खोपोली पर्यंत तुम्ही खूप 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 लॅम्पलाइट हॉल, खूप हायलाइट हॉल, मी हीच अपेक्षा करेन. पण खोपोली आतापर्यंत एका रिअल हिऱ्यापासून वंचित होती, बरोबर? ऍक्च्युअली